तर मित्रांनो, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ही चावी आहे आपली गाडीची, नाही का. ती याच्याकडे ठेवणार आहे आपण आणि आपण गाडी घेऊन जाणार आहे. फक्त गाडी घेऊन गाडी कुठपर्यंत किती किलोमीटरपर्यंत बिना चावीची जाती हे बघायचं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये. तर चला चलूया आपण बघू एकदा गाडी किती किलोमीटर जाते बिना चावीची. म्हणजे आपल्या खिशात चावी नाही पाहिजे. आपण चावी समजा विसरलो, चुकून आपण असं विसरलो बाबा आता गाडी चालू केली आणि आपण काहीतरी गाडीची चावी तिथंच विसरलो आणि गाडी घेऊन गेलो, तर गाडी किती किलोमीटर जाते हे बघायचं आपल्याला. तर चला बघूया. तर चला आपण याच्याकडे चावी देतोय आता इथं आणि किती किलोमीटर जाते बघू. चला आपण किती किलोमीटरपर्यंत गाडी जाते फक्त की आपल्या जवळ नसल्यावर. चला आलेले कमीत कमी अर्धा किलोमीटर आलेले आता आपण. हे बघा 1 किलोमीटरपर्यंत आल्यावर गाडी की फॉर मिसिंगचा मॅसेज येतोय. 1 किलोमीटरच्या रेंजपर्यंत गाडीचा की फॉर मिसिंगचा हे आलेलं आहे, वॉर्निंग लाईट आलेली इथं. तरी पण गाडी चालली आहे बरं का, असं नाही की गाडी चालत नाही. वॉर्निंग लाईट येते की फॉर मिसिंग. तरी बघूया आपण किती किलोमीटर जाते अजून गाडी. वॉर्निंग लाईट घालवल्यानंतर जाते वॉर्निंग लाईट, असं नाही का ती राहते. आतापर्यंत 2 किलोमीटर आलेलं आहे. सेन्सर वाजत होता, तो सेन्सरचा आवाज पण कमी झालेला आहे आणि जी वॉर्निंग येत होती ती टॅप केल्यावरती पण गेलेली आहे, पण गाडी चालू आहे. आता परत जागे आले बघा, तरी पण गाडी काय बंद पडलेलं नाही. येऊन आता परत जागे आलेलो आहे. 4 किलोमीटर गाडी गेलेली आहे. 2 किलोमीटर गेलो, 2 किलोमीटर आलो, पण तरी पण काय गाडी बंद पडली नाही. मला हे घातक वाटतं, कारण समजा आपण चुकून पण गाडी चालूमध्ये आपण चावी कुठं पण विसरू शकतो. समजा खिशातून पण पडू शकते आपली चावी. असं नाही का ती गाडीला ताटायची असते, ती खिशात असते. खिशात पण कोणती गोष्ट पडते आपल्याला, पैसे पडतात, तर चावीचं काय हे कंपनीने बघितलं पाहिजे आणि याचा सुधार केला पाहिजे. गाडी कमीत कमी अर्धा किलोमीटर म्हणा, 1 किलोमीटर जास्तीत जास्त तिथपर्यंत गेल्यावर गाडी बंद पडली पाहिजे. तुम्हाला पण अशी वाटत असेल ही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, हा नक्की व्हिडिओ कंपनीपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.